टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खासदार वर्षाताई गायकवाड ह्या दिल्लीवरून परत मुंबईत परतलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी जशा त्यांनी घोषणाबाजी केली होती यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याची चर्चा झाली आणि राज ठाकरे यांनी सुद्धा त्यांना पत्र लिहिलेलं आहे। ताई, ज्या पद्धतीने तुम्ही जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या, काय नेमका प्रसंग त्या ठिकाणी सगळा घडला होता आणि राज ठाकरेंनी सुद्धा तुम्हाला पत्र लिहिलं? नाही, नक्कीच मी सन्माननीय राज ठाकरे साहेबांचे धन्यवाद व्यक्त करते, ज्या तऱ्हेने त्यांनी आम्हाला प्रोत्साहित करण्याचं आणि आमच्या पाठीवर जे आहे ते थाप मिळण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून त्यांनी आम्हाला प्रेरित केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये अजून जे आहे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये काम करण्यासाठी जे आहे ते आम्हाला त्यामुळे सशक्तीकरण मिळेल। पण त्याचबरोबर मला हेही सांगायचं आहे की ज्या तऱ्हेने आम्हाला लोकांनी निवडून दिलं आणि लोकांच्या निवडून आलेले प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचा गौरव आणि महाराष्ट्राचा वैभव सांभाळणे हे आमच्या सगळ्या सदस्यांचं कर्तव्य आहे आणि जो सदस्य महाराष्ट्राबद्दल द्वेष, महाराष्ट्राबद्दल जे वक्तव्य करेल, ज्याच्यामुळे बेताल वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा जो आहे तो अवमान करण्याचं काम करेल, त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आम्ही नक्कीच आवाज उचलण्याचं काम करू। आम्ही विधानसभेत पण आवाज उचलण्याचं काम करत होतो, आम्ही लोकसभेमध्ये पण त्या ठिकाणी आवाज उचलण्याचं काम करतो। आमचा प्रश्न हाच आहे सगळ्यात महत्त्वाचा की महाराष्ट्राच्या अस्मितेशी कोणी खेळता कामा नये, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कोणी ठेस पोहोचवता कामा नये आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या दिवशी सुद्धा त्यांना तोच प्रश्न विचारला। त्यांनी संसदेमध्ये पण त्या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये उल्लेख केला। मला एवढंच या माध्यमातून एक गोष्ट सांगायचं आहे की महाराष्ट्राला मोठा इतिहास आहे, महाराष्ट्रामध्ये महापुरुष, थोर संत महात्मे, त्याचबरोबर जे आहे ते समाजसुधारकांचा महाराष्ट्र आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अशी शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रामध्ये मला अपेक्षा हीच आहे की त्या ठिकाणी जे आहे ते आपण सगळ्यांनी या विचाराबद्दल राहिलं पाहिजे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा गौरव वाढेल असंच वागलं पाहिजे। मराठी आणि गुजराती असा वाद पेटवण्याचा जो प्रयत्न आहे तो कुठेतरी महाराष्ट्रात, मुंबईमध्ये होतो असं दिसतंय, कारण आज कांदिवलीमध्ये स्त्री एटले या कार्यक्रम पत्रिकेवरती आशिष शेलार यांचं नाव आहे। म्हणजे मला नाही कळला प्रश्न। स्त्री एटले गुजराती नाट्यप्रयोग आहे, कांदिवलीमध्ये ठेवण्यात आलाय आणि त्या कार्यक्रमाची जी पत्रिका आहे त्यावर आशिष शेलार यांचं नाव आहे। मनसे सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आता आंदोलन करणार आहे। हा वाद पेटतो असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला तर दुर्दैवाने हे सांगायला पाहिजे की खरं तर हिंदी आणि मराठी भाषेचा वाद, नंतर धर्माधर्मामध्ये वाद आता चालला, हिंदू मुस्लिम वाद, दुसऱ्या ठिकाणी जाती जातीमध्ये वाद, मराठा वर्सेस ओबीसी वाद, हलवा वर्सेस वेगळा वाद, धनगड वर्सेस धनगर वाद, हे जे वाद निर्माण केलेत हे तुम्ही बघत असाल की जेव्हापासून 2014 मध्ये यांचं सरकार आले त्यापासून हे वाद निर्माण झालेत। खरं तर मराठी आपण पहिलीपासून शिकवतो, हिंदी पासून शिकवतो, कोणाचाही मराठीला विरोध असण्याचं काम नाही आणि हिंदीलाही विरोध नव्हता, मग सक्ती करण्यामागचं कारण काय होतं? आज समाजामध्ये जे एक द्वेषाचं परिस्थिती झालेली, आज असं झालेलं आहे की मराठा वर्सेस ओबीसीचं राजकारण त्या ठिकाणी निर्माण झालंय। हिंदू आणि मुस्लिम यांच्याबद्दल तर सातत्याने जे आहे ते प्रत्येक गोष्टीला आणण्याचं काम चाललेलं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आणण्याचं काम चाललेलं आहे। मला हे दुर्दैवाने सगळ्यांना सांगायला पाहिजे, हा भारत, हा महाराष्ट्र एक संघ राहण्याची आवश्यकता आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आवश्यकता आहे। दुर्दैवाने समाजामध्ये भाषेवर, प्रांतावर, जातीवर, धर्मावर राजकारण न करता मुंबईकरांच्या मूळ प्रश्नाबद्दल बोला। आज मुंबईकरांचे इतके प्रश्न आहेत, रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये माणूस त्या दिवशी चुकवताना वाचवताना मरण पावला, हे मोठं दुःख आहे कांबळेजींच्या घराजवळ, काय आज परिस्थिती तुम्ही समजून घ्या। त्यामुळे या प्रश्नावरती बोलण्याची आवश्यकता आहे। ट्रॅफिकचा प्रश्न आहे, खड्ड्यांचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे। 2025 पर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होणार होते पण दुर्दैवाने ते झालेले नाही आहेत। आज भ्रष्टाचाराचे प्रश्न आहेत, मोठ्या मोठ्या जमिनी एका मोठ्या माणसाला चालल्यात, त्याच्यावर चर्चा होत नाहीये। आज मुंबईकरांना देशोधडीला लावून बाहेर पाठवण्याचे कारस्थान चालले, त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की डम्पिंग ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना शिफ्टिंग करण्याच्या गोष्टी, तिथे चेंबर आहे, गॅस चेंबर। त्यामुळे या विषयावरती बोललं गेलं पाहिजे, मुंबईकरांच्या मूळ मुद्द्यावरती बोललं गेलं पाहिजे। आज मुंबईकरांना पाणी मिळत नाही, रस्ते मिळत नाहीत, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, याच्यावरती तर कधीतरी बोला असं माझं नम्रतेचं आव्हान आहे। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन आदिल सह, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।